गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी येथील वनाधिकाऱ्यांनी अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या 17 लाख रुपयाच्या सागवान प्रजातीचा लाकूड आणि एक मालवाहक गाडी जप्त केली आहे। सळकर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे हे रात्री गस्तीवर असताना शेंडा परिसरातून एक मालवाहतूक गाडी विनापरवाना सागवान वृक्षाची वाहतूक करताना फुटाळा गावाजवळ गस्तीवर असताना संशयितरित्या आढळून आल्याने वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये विनापरवाना सागवान वृक्षाची वाहतूक करताना आढळून आले असता हे वाहन जप्त करण्यात आले आहे। आम्हाला गुप्त माहिती होती की आमच्या सळकर्जुनी वन क्षेत्रामध्ये काही वाहनं जंगलातील तोड करून सागवान मौल्यवान सागवान झाडांची तस्करी करून बाहेर नागपूरला नेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मग त्यानंतर आमचे पथक होते, गस्ती पथक, मी स्वतः आणि माझे 3 चमू होते गस्तीवर। आम्हाला माहिती मिळाली की एक वाहन शेंड्यामधून नागपूरला जात असताना माल घेऊन जंगलातून माल घेऊन चालला आहे। तर आम्ही त्या वाहनाचा पाठलाग केला आणि तो पाठलाग करून वाहन फुटाळ्याला आम्ही वाहन पकडलं आणि तो वाहन आम्ही सळकर्जुनी आपल्या कार्यालयामध्ये आणलं। इथं चेक केलं रात्रीला 3 वाजता, तर आम्हाला त्याच्यामध्ये सागवान मौल्यवान वृक्ष आढळले। त्यानुसार आम्ही आता आमची भारतीय वन अधिनियम 1927 नुसार कारवाई केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे। त्यामध्ये किती आरोपी मिळाले? यामध्ये सध्या 3 आरोपी मिळाले आहे, आणखी एक आरोपी फरार आहे आणि आणखी 5 ते 6 आरोपी ज्यांची आम्हाला नावे माहीत नाही ते पण मिळण्याची शक्यता आहे। किती लाख रुपयाचा मुद्देमाल? यामध्ये अंदाजे गाडीसह 13 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सळकर्जुनी तालुक्यामध्ये होत असलेली सागवान वृक्षाची चोरी व रेती चोरीमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे हे ॲक्शन मोडवर काम करताना दिसतात। सध्या तालुक्यामध्ये सागवान चोरीचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी रात्रीला कोणत्याही अधिकाऱ्याला न सांगता गोपनीयरित्या रात्री गस्तीवर असतात। मिथुन तरोणे वनपरिक्षेत्र कार्यालय सळकर्जुनीचा पदभार सांभाळल्यापासून सागवान चोर ठेकेदार तसेच रेती तस्करांचे धाबेदार आणले आहेत।